सामान्य जनतेची मी प्रामाणिकपणे सेवा केली आहे. माझ्या कारकिर्दीत आलेला सगळा निधी मी पुरेपूर वापरलेला आहे. मात्र माझ्या समोरचा उमेदवार लोकांची दिशाभूल करतायत. काही निधी परत गेला अशा प्रकारच्या अफवा पसरवतात. 4 पुस्तकं जास्त शिकलेल्या माणसाने अशा प्रकारे खोटं बोलू नये. त्याचबरोबर देवाने तोंड दिले म्हणून काही बोलू नये असा सल्ला डॉक्टर अमोल कोल्हे यांचे नाव न घेता खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दिला आहे. नेमकं खासदार आढळराव काय म्हणालेत ऐकूयात. शोध बातमीचा ध्या सत्याचा आपण पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स. रुपये लॅब झाले माघारी गेले. आता मला सांगा यांनी कुठून शोध काढला? 8.5 कोटी रुपये राहू शकतात माझ्याकडनं अखर्चात. मला 2 महिने सोडतील. 8.5 कोटी असं की माझा रात्री भेटून डाला मारतील माझ्यावर. आणि हे शिकाऊ माणसाने तरी त्याला विचार करून बोलावं. आपल्याला लोकसभेत जायचं, आपण किती जबाबदारी बोलतोय, लोकांमध्ये बोलतोय. देवानं आपल्याला तोंड दिलं म्हणून काही बोलायचं. वस्तुस्थिती अशी की 25 कोटी नाही, मला गेल्या 5 वर्षात 27.5 कोटीचा निधी होता. 25 कोटी केंद्र सरकारकडून आणि 2-2.5 कोटी रुपये, 25 कोटी रुपयाच्या वरचं व्याज. समजा माझे पैसे येऊन पडले बँकेमध्ये, दिल्लीवरून खासदार येते, कलेक्टर ऑफिस पुण्यामध्ये येऊन पडला 5 कोटी रुपये. जोपर्यंत त्याचे पैसे कॉन्ट्रॅक्टरला जात नाही तोपर्यंत कलेक्टर ऑफिसच्या बँकेमध्ये फोडून जातात. मग वर्ष जातं, 6 महिने जातं, तेवढं त्याचं व्याज आहे. मग 25 कोटी रुपयाचं व्याज गेल्या 5 वर्षात मला जवळजवळ 2-2.5 कोटी रुपये मिळाले. म्हणून 27-27.5 कोटी रुपयाचा हिशोब आहे माझ्याकडे. आता याला काहीच माहिती नाही. तुम्ही मला त्याच्या स्टेजवर एवढे सगळे लोक होती ना, वळसे पाटील सारखा विधानसभा अध्यक्ष त्यांनी तर विचारून सांगायला पाहिजे होतं की बाबा 8.5 कोटी रुपयाचा निधी जाऊ शकत नाही. सांगण्याचा उद्देश असा की माझ्याकडनं 1ही रुपयाचा निधी गेला नाही, परत जाऊ शकत नाही. तेवढं मी अक्कल माझ्याकडे आहे. जे काही माहिती नाही उगाच बोलायचं म्हणून बोलायचं ही चुकीची गोष्ट आहे. पण गेल्या 5 वर्षामध्ये काम करत असताना मी आपल्याला सांगेन, माझी 5 वर्षाची कामगिरी आणि त्याच्या अगोदरच्या 10 वर्षाची कामगिरी, 2 ठळक प्रतारणा करायची झाली, कंपॅरिझन करायचं झालं तर 5 वर्षामध्ये जेवढी कामं झाली तेवढी माझ्या 10 वर्षामध्ये झाली नाही. कारण त्या 5 वर्षामध्ये NDA सरकार होतं, शिवसेना भाजपचं सरकार राज्यावर होतं, केंद्रावर होतं. आणि तुम्ही पाहिलं ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्येच हा आपला रस्ता खेड ते सिन्नर झाला. सिन्नर पासून खेडपर्यंत रस्ता जाता, बाकी फक्त बायपासची कामं राहिली. बाकी रस्ता तुम्ही बघा, बोट्याला जा, घाटगावला जा, इकडे जा. पण अगदी सिन्नरपर्यंत रस्ता मंजूर करून घ्यायची जबाबदारी माझी होती. तो रस्ता मीच मंजूर करून घेतला. खासदारमध्ये कोणी असं तिकडं. पण 2010 ते 2013 या कालावधीमध्ये भांडून 139 किलोमीटरचा रस्ता मंजूर करून घेतला. फक्त आपल्या हातीमधले बायपासचे काम बाकी. नारायणगावचं बरंचसं बायपासचं काम झालं, थोडं काम बाकी. आता ते का काम बाकी आहे? भूसंपादन वेळेवर झालं नाही, ठेकेदाराचं नुकसान झालं. ठेकेदारानं सरकारवर क्लेम ठोकला की आम्हाला 4 वर्ष जमिनीचा ताबा न मिळाल्यामुळे 4 वर्षाचा आम्हाला व्याज द्या, आमचं नुकसान झालंय. सरकार म्हणाला देणार ना, मग ठेकेदारानं काम बंद केलं. आता ठेकेदारानं काम बंद करून केलं, कंपनी पळाला. मग यावेळेला काय करायचं? अशा वेळेला सरकारकडनं भांडून मी वेगळे पैसे मंजूर करून घेतले. नारायणगावच्या बायपाससाठी आणि खेड घाटाचा बायपास, या 2 बायपाससाठी वेगळे 89 कोटी रुपये मंजूर करून घेतले. त्याचं नारळपूरला ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात केली. ते आपण 5 महिन्यामध्ये त्याचं टेंडर काढून वर्कआउट केलेली आहे. काम चालू आहे. खेडच्या घाटातलं मशीनरी उद्यापासून येतील, त्याचे काम चालू झाल्याचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना. ही कुठे तत्परता पाहिजे, ही कामं करण्याची पद्धत पाहिजे. आणि अशाच प्रकारची कामं प्रत्येक याच्यामध्ये. बैलगाडीच्या माझ्यावर टीका केली जाते. आता मला सांगा, बैलगाडा हा विषय मुळात बैलगाडा बंद झाला आहे काँग्रेस सरकारचा. हे सगळ्यांना माहिती आहे. जग जाहीर सत्य आहे. त्यांनी केलेली पापाने निस्तरतोय. कोर्टामध्ये भांडतोय. उगाच एखाद्याला धक्का द्यायचा, कोण जर उचलायला गेला तर तू त्याला पाडलं, हे असं काँग्रेस सरकार. पण मी आपल्याला सांगतो, यांचे सगळे आरोप हे बिनबुडाचे. मग एअरपोर्टच्या संदर्भात असेल, आता एका माणसामुळे एअरपोर्ट तिकडे दुसऱ्या तालुक्यामध्ये जाऊ शकत नाही. एका खासदाराने जर विरोध केला
केंद्र सरकारचा 5,000 कोटी 6,000 कोटीचा प्रकल्प या तालुक्यातून दुसऱ्या जिल्ह्यातून जाऊ शकत नाही. पण टीका करायची हे सगळ्या गोष्टी हळूहळू माझ्या ह्या पुस्तकात दिल्या. तुम्हाला मी पेपर दिला त्याच्यामध्ये सगळं स्पष्ट वस्तुस्थिती सांगितली. म्हणून मला ह्याच्या आरोपावर काय बोलायचं नाही. मी केलेल्या माझ्या विकास कामावर माझा विश्वास आहे. गावागावामध्ये विकास कामं केलेली आहे. मी आपल्या गावामध्ये सुद्धा म्हणजे माझ्याकडे कागदोपत्री पुरावा आहे की आपल्या गावामध्ये 2009 35,000 रुपयाचा कम्प्युटर संगणक आणि युपीएस दिला जिल्हा परिषद शाळेला. भुंडेवाडी सांस्कृतिक भवनाला 5 लाख रुपये दिले 2012-13 मध्ये. खामगाव ते मागण्यावाडी हा रस्ता केला 2 कोटी 5 लाख रुपयाचा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून. त्याचप्रमाणे गोदरे ते खामगाव हा रस्ता 2 कोटी 5,58,000 आहे. नंतर खामगाव ते पाण्याची टाकी 5 लाख रुपयाचा माझी खासदारांनी टाकलेला आहे. खामगाव ते गोदरे हा रस्त्याचं मजबूतीकरण केलं, त्याच्यासाठी डीपीटीसी मधून 18 लाख रुपये टाकले. परत दूध डीपीटीसी मधून दुसऱ्या अजून 18 लाख टाकले. ही माझी कामं दडदडीत कामगार या तालुक्यातल्या लोकांना प्रत्येकाला ही प्रत्येक गावाची माझ्याकडे जंत्री आहे. तरी सुद्धा विचारतात खासदारांनी 15 वर्षात काय केलं, खासदारांनी निष्क्रिय खासदार आहे. मला सांगा ही माझी काम आहे. यापूर्वी तुमचे खासदार होते ना, सांगा त्यांनी काय कामं केली. आज सुद्धा तुमचे राष्ट्रवादीचे बाकी खासदार त्यांची कामं दाखवा, माझी कामं दाखवा. हिंमत असेल तरी या समोर एका स्टेजवर नुसती पोपटासारखी भाषण करू नका. लोकांना माहिती आहे काय, लोकांना माहिती आहे भागाच्या जनतेला माहिती. आदिवासी भागामध्ये इतकी मी कामं केलेली आहे. मोबाईल टावरची समस्या होती तुमच्या गावामध्ये, या परिसरामध्ये मोबाईल टावर आपल्या तालुक्यामध्ये. हे सगळं कोणी केलं मला माहिती. मी अनेक वेळा लोकसभेमध्ये हा प्रश्न विचारला. इथं मी ग्राउंडवर काम करतोय, इथं मी लोकांमध्ये आहे, गावामध्ये संपर्क आहे, विकास कामं करतोय. त्याचबरोबरीनं देशामध्ये सर्वाधिक जास्त कामगिरी लोकसभेमध्ये 1 नंबरवर आज पेपरमध्ये बातमी 1 नंबरला सर्वाधिक जास्त प्रश्न विचारणार आणि चर्चेमध्ये सहभागी होणारा खासदार म्हणून देशामध्ये मात्र ही सगळी माहिती आज सरकारी संगणकावर आहे सगळं. आणि म्हणून मला माझ्या जनतेवर विश्वास आहे. मला या निवडणुकीमध्ये मला पूर्ण खात्री आहे या तालुक्यातली जनता, ह्या भागातली जनता या भूलथापांना, त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे राहतील एवढं त्या ठिकाणी सांगून आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या 29 एप्रिलला धनुष्यबाणाच्या चित्राच्या बाजूचं बटन दाबून मला